एक मोठी बातमी आहे। निकालानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे। भाजप बंडखोरांमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे 10 उमेदवार पडल्याचं मत आहे। सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आणि भाजपच्या बंडखोरांचा फटका बसल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत असून ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। भाजपच्या बंडखोरांचा फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसल्याचा आरोप होतोय। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये नेमकी काय धुसफूस सुरू आहे? निश्चित आपण स्वतः पाहतोय की आता आत्मचिंतनाला सुरुवात झालेली आहे आणि जे आकडे सध्या निवडणूक आयोगाकडून येतात त्यानुसार शिवसेनेच्या अंतर्गत अनेक चर्चांना उधाण आलेली आहे। भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचे मुंबईमध्ये 10 उमेदवार पडले, तर 25 अशी ठिकाणं शिवसेनेला प्रभाग म्हणून देण्यात आली होती लढण्यासाठी, ज्या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा जो पगडा आहे तो जास्त होता आणि त्यामुळे तिथे शिवसेना येऊ शकली नाही। आता जर हे आकडे पाहिले तर अंधेरी ईस्ट वॉर्ड क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झालेला आहे। या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वैवी यांनी बंडखोरी केल्याची माहिती आणि वैवी यांनी 175 मतं त्या ठिकाणी घेतली। तर दिंडोशीमध्ये सुद्धा सेम पॅटर्न पाहायला मिळाला। वॉर्ड क्रमांक 41 मधून मानसी पाटील या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या, त्यांचा 596 मतांनी पराभव झाला। या ठिकाणी भाजपचे मंडल सचिव दिव्येश यादव यांनी बंडखोरी केली होती, त्यांना 1260 मतं मिळाली। तर आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 169 जिथे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय यांचा 970 मतांनी पराभव झाला, तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार अमित शेलार जे जिल्हा कमिटी मेंबर आहेत भाजपचे, त्यांनी तब्बल 3225 मतं घेतली आणि त्यामुळे हा पराभव पत्करावा लागला। वर्सोवामध्ये सुद्धा राजुल पटेल यांचा 2005। बिलकुल गिरीश, अशी अनेक उदाहरणं आहेत आणि मुंबईतली खास करून 10 ठिकाणी जिथे भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये धुसफूस आहे। अनेक शिंदेंचे उमेदवार पडले भाजपमुळे असा आरोप केला जातोय।